टिकट कितना है आपका? हाँ टिकट देता हूँ ना साहब. इधर बताओ. ये जरा करताय काय? ये क्या है? तिकीट का नोट आहे माझ्या. अच्छा लाओ लाओ. ये तो एसटी का टिकट है. हाँ. इधर नहीं चलेगा. काय को नाही चलेगा? आपण साहेब मी क्या? मामा काय झालं? मामा मला साहेबांना धरून ठेवलंय. काय झालं? एसटीचं तिकीट चालत नाही म्हणतात. एसटीचं तिकीट काढून रेल्वे ना होय. काय म्हणायचं काय तुला? माझं काय चुकलं त्यात? अहो एसटी झाली तर आपल्या सरकारची आणि आगगाडी झाली तर आपल्या सरकारचीच का नाही? सांगत आहे हे पैसे घ्या आणि नांदगाव पासून काय चार्ज असेल तो घ्या. एसटी का तिकीट. अरे असं कसं केलंस? काय झालं मामा? एसटीचं तिकीट काढून मी एसटी चढणार काय तर हे आलं. हा म्हणलं उरकून घ्यावं. मध्ये गाडी चालू असताना मध्ये कशाला उतरायला पाहिजे म्हणून मी जरा आडोशाला गेलो आणि मागं वळून बघतो की एसटी गेलेली. समोर शासनात आगगाडी दिसली. म्हणलं आगगाडी काय आणि एसटी काय दोन्ही आपल्या सरकारची. चढलो आगगाडीतून इथं आलो तर याने मला धरून ठेवला. अरे अरे काय आपका लेके जाओ. हा आपका लेके जाओ. हा माझ्या संग डबल डाव खेळताय तुम्ही साहेब. म्हणजे मी आज गेल्यावर पुन्हा मला धरणार पुन्हा पैसे काढणार तुम्ही. मी नाही घेणार तुम्ही जा इकडे बाहेर. अच्छा अच्छा लेके जाओ. हा वा साहेब. हा नांदगावच ना आलेलो आहे मी. मामा इकडे कुठं घराकडे नाही जायचोय. अरे 12 वाजेपर्यंत इथेच वेळ काढला पाहिजे का? नाही तर ती वाघीण फाडून खाईल ना. वागी कोण म्हणायची ती? अरे घर मालकी बस. ते घर मालकीनेच काय म्हणला आणि ती फाडून काय म्हणून खाईल? अरे तोंडाचा पट्टा सुरू झाला तर भरडून काढील. पिठाची गिरणी आहे नुसती. कानात जोंधळ घातलं तर तोंडानं पीठ बाहेर पडते. होय काय म्हणून? काय अरे भाडं थकलंय 4 महिन्याचं. भाडं थकलंय का? आता का तुला काय सांगू? त्याच्यावर अक्कानं काय भाकर तुकड्यावर धाडला की नाही? होय आईनं मायानं बांधून दिलं ना. हे काय डाळ कांदा भाकरी आणि मिरच्याचा खरडा. होय अरे वा वा. आई म्हणली होती आम्हाला खरडा लय आवडतो. घ्या ना. सोन्यासारखे असले 4 घास खाऊन मजेत राहायचं का कवनं करत गावभर हिंडायचं? कौन करण्यात काय वाईट आहे मला सांगा ना. अहो कौन करून पट्टी बापूरावनं नाव कमवलं का नाही? नाव कमवलं पण मरताना अण्णांना दशा झाली बाबा त्याची. तर मग आईचं बरोबर आहे बरं का. आईचं बरोबर आहे. काय बरोबर म्हणून तिने तुला माझ्याकडे घातलं. मामा तालेवार जावा राहा खुशाल. काय मरदा उघड्या शेजारी नागणं गेलं सारी रात्र थंडीनं मेलो. काय अवस्था. आता आम्हाला काय माहिती तुम्ही इथं उघडं बसलाय ते. आई म्हणली मामाच्या लय मोठ्या मोठ्या ओळखी आहेत कुठं बी घुसवील. मी नसतो का मग घुसलो. पोस्टाच्या दारात पत्र खडा तुम्हीच बसलो असतो. ते बी खरंच म्हणा. मामा बोलता बोलता 11 वाजले घराकडे केव्हा जायचं? संपून जाऊ. ती वाघीण बसली ना. वाघीण मालकीण रे. 12 वाजले तरी झोप कुठे आहे तिला? बघ ना कशी बसली. हो शांता काकू तू आता कसला येतोय? 12 वाजायला आलं तुम्ही झोपला सर पोहोचतोय दारात. झोपा जावा. कशाला उगाच जागरण करताय? खरे बाबा तुझं काय नियम आहे त्या मेल्या माणसांचा? पण एक ना एक दिवस सापडशील म्हणावा. सकाळी जरा मग लवकर उठला. हा मामा वाघीण झोपली. केव्हा संपणार आहे ती?
मामा दिवा लावा की. हा, आधी दार लाव. का का अरे मालकी. होय होय. हा, लावा दिवा. नाही इलेक्ट्रिक आहे ना. आहे पण मालकीने कनेक्शन तोडलंय. का का काय सांगू माझे हाल तुला बाबा. नाही पण मालकीनीचा कनेक्शनचा काय संबंध. हा? मला राखेलाही संपलं वाटतं. होय का छान मामा. म्हणजे घरातनं बाहेर पडताना दिव्यात राखेल घालून बाहेर पडायचं हे सांगवलं. बाकी कामाला आहे. हळू हळू मालकी मालकी. चल झोपूया आता. मोठ्याला बोलायचं नाही इथे. हा तुम्हाला कामरून आहे ना. हळू कामरून आहे ना. बाबा. नाही मी जादा गोहडा आणलेला आहे म्हणून म्हणतो. असू दे. अगं, आय, 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 ओ. हळू तुला हळू मालकी. हे सख्या उठ रे बाबा. उठतोस ना. उठ रे. मामा काय एवढी घाई लावली. अजून दिवसाचा गोंडा फुटायचा. एवढ्या लवकर उठून करायचं काय. काय करायचं नंतर सांगतो. अरे प्रभात व्हायच्या आत बाहेर पडलं पाहिजे. परबात आहे ना मामा. शहरात राहून फार भाषेचा बावसा करून घेतला राव तुम्ही. कुठली काढली परबात. लई आणली एकदम सपाक राव. अहो कालपासून मी ऐकतोय माझ्या कानाला बाबळे आलेले झाले. बाबळी होती नाही तर पिंपळी होती. हा. ती मालकीण आली की तिचा तोफखाना सुरू होईल. त्याच्यात निघालं पाहिजे. मालकीन मामा कान करा इकडं. काल रातचं येताना मालकिनीच्या दाराला बाहेरनं कडीच लावून आलेलो हे. वा वा काय? याला म्हणावं बाच. होय. चल उठ. आपण तोंड धुया चूळ भरूया. ते सगळं तलावावर किंवा नदीत. इथे नाही. चल उठ उठ. कापड घाल. तळ्यात कसं काय मामा म्हणजे बघा. तरी मला आई म्हणत होती मामाला तळ्यावर जायची. तुमच्याकडे कोणतरी आलं होतं. हो खानावळवाला असेल. गवळी कोण येऊन गेला. हा पुष्कळ लोक येतील. हा. ते आले की त्यांना सांगा गावाकडनं टपाल आलं होतं. काय म्हणून. आम्ही मेलो. काय मामा. मामा भेटला नाही, भेटला नाही. मामा ते